राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग हा खोट्या आधारे जनतेवर लादला जात असून भाविकांच्या श्रद्धेची फसवणूक करून अदानी सारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी 86,000 कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि नेते राजू शेट्टी यांनी केला आहे। ते बांदा येथील पत्रादेवी मंदिराला भेट देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी यावी यासाठी या गावाच्या वेशीवर असलेल्या पत्रादेवी देवीपुढे साकडं घातलं। राजू शेट्टी यांनी 11 जिल्ह्यातील महामार्ग बाधित भागांचा दौरा करून शेवटी सावंतवाडीत पत्रादेवीला भेट दिली। सध्या पवनार ते पत्रादेवी हा कथित शक्तीपीठ महामार्ग याआधीच अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी नागपूर मार्गाने जोडलेल्या खऱ्या शक्तीपीठांना डावलतो। पत्रादेवी हे कुठलेही मोठे शक्तीपीठ नसून केवळ एका गावाच्या सीमेवरील स्थानिक देवी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेचे शक्तीपीठ म्हणून खोटं चित्र रंगवून या महामार्गासाठी जनतेची दिशाभूल केली आहे। हे सगळं अदानी सारख्या उद्योग समूहाच्या फायद्यासाठी केलं जात आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केलाय। मी आता पत्रादेवी समोर उभा आहे। ही पत्रादेवी तीच आहे ज्याचा गाजावाजा करून माहूर ते पत्रादेवी 802 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग बनत आहे। ही पत्रादेवी तोरशे आणि बांदा या गावाच्या सीमेवर आहे। बघताय ज्याला शक्तीपीठ म्हणून उल्लेख केलेला आहे ते एका झाडाखाली एक देवी आहे। सगळे देव सारखेच आहेत, सगळ्या देवस्थान आदरस्थानीच आहेत। पण मी काल दुपारपासून सावंतवाडी तालुक्यामध्ये फिरतोय। खुद्द या सावंतवाडी तालुक्यामध्ये पत्रादेवी आणि तिचं महत्व हे कुणालाच माहित नाही। मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हे शक्तीपीठ वाटतं आणि या शक्तीपीठाला जोडण्यासाठी म्हणून 27,000 शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून 27,000 एकर जमीन घेऊन 55,000 शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवून कोकण उद्ध्वस्त करून सांगली, कोल्हापूर, साताऱ्याला महापुरात लुटून 86,000 कोटी रुपयाचा चुराडा करून हा पत्रादेवीचा जोडणारा महामार्ग बनवायचा चालू आहे। तिथून बाहेर आपण गेलो या तोरशी गावामध्ये अनेक दारूची दुकानं आहेत आणि या दारूच्या दुकानातून महाराष्ट्रामध्ये अतिशय स्वस्तात मिळणारी दारू घेऊन जाता यावी म्हणून हा महामार्ग बनतो का? माझ्यासारख्याच्या मनामध्ये अनेक दिवसापासून प्रश्न पडलेला होता की गोव्यामध्ये असलं कुठलं शक्तीपीठ आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शक्तीपीठांना गोव्यातल्या शक्तीपीठाशी जोडण्याचा प्रयत्न होतोय। इथल्या स्थानिकांना माहित नाही या शक्तीपीठाचं महात्म्य, पण नागपुरात बसलेल्या देवेंद्रजींना मात्र या शक्तीपीठाचं महात्म्य कळालं। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की काही लोकांना स्वस्तातली दारू न्यायला गोव्यापर्यंत जाता यावं म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे। काही लोकांना आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना ठेके देऊन त्यातनं पैसा कमवायचा आहे म्हणून हा महामार्ग पाहिजे झाला आहे। काही लोकांना या महामार्गाच्या निर्मितीतून 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा मिळणार आहे त्यातला हिस्सा पाहिजे झाला आहे। आणि काही लोकांना अदानी नावाच्या राक्षसाला ज्यानं गडचिरोली जिल्ह्यातल्या 2,500 एकरावर आदिवासींना हुसकावून मोठी खाण काढलेली आहे, 1 लाखाहून अधिक झाडांची कत्तल केलेली आहे, तिथलं खनिज उपसून त्याच्या स्वतःच्या मालकीच्या वास्को द गामा त्या गोव्याच्या ठिकाणी जे काय बंदर आहे त्या बंदरातून परदेशामध्ये ते खनिज पाठवायचं आहे, त्यासाठी हा महामार्ग करायचा आहे। आणि एक लक्षात ठेवा, भविष्यामध्ये या महामार्गावरून जे जे प्रवास करणार आहेत त्यांनी टोलच्या रूपानं तो पैसा परत करायचा आहे। किती वर्षे टोल लागणार आहे माहिती आहे? 90 वर्षे का 150 वर्षे, परंतु सारा पैसा महाराष्ट्रातल्या जनतेनं परत करायचा आहे अदानीसाठी, कारण तो एक लाडका उद्योगपती आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की हे आपण होऊन द्यायचं आहे का? कुणाच्या तरी राक्षसी महत्वाकांक्षासाठी आपण बळी पडायचं आहे का? याचा विचार करा। आणि मग माझं म्हणणं पटलं असेल तर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीला ताकद द्या, बळ द्या
आणि सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून आता आम्ही पत्रादेवीला साकडं घातलेलं आहे. तुम्ही आपापल्या देवदेवतांना साकडं घाला, एवढीच माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, डॉक्टर गजेंद्र परुळेकर, प्रदीप सावंत, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, नागेश चौगुले आदींसह स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.